हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला आता बेत ठरलेला आहे तो म्हणजे फोडशीच्या भाजीचा. कारण की मी आधीही बोलली की फोडशीची भाजी आपण मी ज्या दिवशी आणल्यानंतर एक दिवस आपण तशीच होती भाजी, कारण की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय पौर्णिमेला नैवेद्य दाखवला जातो फोडशीच्या भाजीचा, पालेभाजीचा. त्याच्यानंतर मग भाजी केली जाते. तर आता नैवेद्य आपण काल दाखवून झालेला आहे आणि आता आपण भाजी करायला घेतलेली आहे. तर बघा ही भाजी कशी बनते, काय बनते. तर आता दुपारच्या जेवणामध्ये ही आपल्याला भाजी आहे. बाकीचं जेवण आपलं सगळं झालेलं आहे, फक्त आता ही भाजी आहे. ह्या भाज्या एकदम चविष्ट असतात. दुसरी गोष्ट म्हणजे औषधी असतात आणि ह्या भाजीतून आपल्याला ऊर्जा मिळते, उष्णता मिळते. त्याच्यामुळे ना पावसाळ्यामध्ये ह्या जास्तीत जास्त भाज्या खाल्ल्या जातात, हिरव्या भाज्या. मग रानभाज्या असतील किंवा आपण तयार केलेल्या ज्या काही पालेभाज्या वगैरे असतील त्यासुद्धा ह्या खाल्ल्या जातात. तर आता ही जी भाजी आहे ना ती एकदम बारीक कापून घ्यायची, कारण की शिजायला थोडा टाईम लागतो ह्या भाजीला त्याच्यामुळे. तर जेवढं मी शूट केलं तेवढं तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर 1-2 मध्ये गोष्टी काही स्किप झालेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला पुढे सांगते. पण जशा आपण पालेभाज्या करतो त्याच पद्धतीने आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला बुधवार असेल, रविवार असेल, ह्या दिवसांमध्ये जर तुम्हाला मच्छी टाकून भाजी करायची असेल तर तुम्ही करू शकता. जशी फणसाची भाजी करतात त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये तुम्ही कोलिंब किंवा काड वगैरे तुम्ही टाकू शकता. म्हणजे काय तर सुकवलेली कोळंबी वगैरे तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. पण आज आहे मंगळवार आणि मस्तपैकी आपण ही भाजी व्हेजवाली भाजी करणार आहोत. तर इथे छानपैकी कापून वगैरे घेतलं आहे. त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर अशा ह्या पाती वगैरे आहेत ना, ते छानपैकी कापून घ्यायची भाजी. आता ही जी भाजी आहे ना, उकडायची वगैरे नाही. जशी भारंगीची भाजी उकडावी लागते आपल्याला त्या पद्धतीने, तर ही अजिबात उकडायची नाही. ही अशीच वाफेवरती शिजवून घ्यायची. थोडा टाईम लागतो शिजायला, पण वाफेवरती मस्त शिजते. जर तुम्ही कांद्याच्या पातीची जर भाजी खाल्ली असेल ना, तर सेम ही भाजी लागते. तर अशा पद्धतीने ही भाजी आपल्याकडे बनते. गेल्या वेळेस पण आपण बनलेली होती. तर ही भाजी आहे ना, देवालाही दाखवली जाते नैवेद्य म्हणून. तरी धार्मिकरित्या दुसरी गोष्ट म्हणजे औषधी आणि चविष्ट अशी ही सगळ्या परिपूर्ण ह्याच्याने भरलेली ही भाजी आहे. त्याच्यामुळे ही जर तुम्हाला खायला मिळाली तर नक्की खा. तर ह्या दिवसांमध्ये ना ह्या भाज्या विकायलासुद्धा असतात. तर तुम्ही जर घेतलात तर नक्कीच ह्याची भाजी करून खा. खूप टेस्टी लागतात ह्या भाज्या आणि ह्या वर्षातनं फक्त एकदा येतात, बाकी कधीही येत नाही. पावसाच्या पाण्यावरती ह्या रुजणाऱ्या भाज्या आहेत, त्याच्यामुळे ह्या वर्षातनं फक्त आणि फक्त एकदाच येतात. तर बघूया आपण परत जर जायला झालं तर आपण जाऊसुद्धा भाजी काढायला. मजा येते काढायला. भेटत गेली ना पटापट रुजलेली की अजून मजा येते. तर व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा या घरामध्ये आपल्याकडे ह्या भाज्या बनतात आणि पालेभाज्या जशा लाल माठ, हिरवा माठ असेल त्याच पद्धतीने ही सुद्धा भाजी बनवली जाते. तर इथे आपली सगळी कट करून झालेली आहे भाजी मस्तपैकी बघा. छानपैकी असं ढीग असं दिसेल तुम्हाला भाजीचा. तर इथे कट झालेली आहे आणि आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत. तर एकदम सोपी आहे भाजी, त्याच्यामध्ये असं काही हे नाही आहे. तुम्हीसुद्धा बनवू शकता. फक्त आता बघायला गेलात तर कोकणामध्ये वाटणामध्ये ओलं वाटण असेल, त्याच्यानंतर कांदा आणि आपलं खोबऱ्याचं जे वाटण असेल ते वाटण प्लस खोबऱ्यामध्ये. तर अशी ही आपल्याकडे सगळी ओलं वाटण आणि ह्याच्यामध्ये सगळी ही जे काही भाज्या आहेत त्या बनतात. तर ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं टाकणार आहोत. खोबऱ्यामध्ये पण भाजी खूप म्हणजे खूप छान होते. काजूची भाजी पण जर तुम्ही बघितली तर ओल्या खोबऱ्यामध्ये पण केली जाते. तर इथे मस्तपैकी कढई आपली तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कांदा. आता पालेभाजी म्हटलं ना की कांदा खूप लागतो, त्याच्यामुळे जास्तीचा कांदा कापायचा. त्याच्यामुळे काय होतं की भाजी पण आपली जरा वाढते आणि सगळ्यांना पुरेशी अशी होऊ शकते. तर तुम्ही जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही जर पालेभाजी वगैरे करत असाल तर थोडं कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. तर इथे आपण पालेभाजी म्हटलं की आपण लसूण वगैरे टाकतो, त्याच्यामुळे लसूण आपण टाकणार, एक वेगळाच फ्लेवर येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे चव पण खूप छान लागते. तर इथे आपण छानपैकी जे काही हे आहेत लसूण आहेत ते आपण इथे छानपैकी ठेचून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ते आपण आतमध्ये टाकणार आहोत. तर सेम आहे जशी आपण पालेभाजी बनवतो ना, मी स्टार्टिंगला पण बोलले की जशी आपण पालेभाजी बनवतो ना त्याच पद्धतीने ही भाजी बनते. सो खूप छान लागते भाजी. तर इथे बघा मस्तपैकी तडतडायला लागली आपली लसूण. आता त्याच्यामध्ये आपला हा कांदा जाणार आहे आणि ह्या पावसाळ्यात आवर्जून ह्या भाज्या खाव्यात असं आपल्याला घरचे पण सांगतात. रानातल्या भाज्या पौष्टिक असतात त्याच्यामुळे. तर इथे आपले मस्तपैकी कांदा वगैरे छानपैकी बघा टाकून झालेला आहे. तर मस्तपैकी लालसर होत नाही तोपर्यंत छानपैकी आपण छानपैकी शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत. सो इथे एक चूक झाली ती म्हणजे अशी की
की याच्यामध्ये आहे ना सगळं टाकून झालं आणि मी नंतर व्हिडिओ चालू केला, तर थोडं काही कामानिमित्त थोडं पुढे मागे झालं. पण ह्याच्यामध्ये हळद मसाला आपण सगळं टाकलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी वगैरे काही टाकायची नाही, फक्त कांदा आणि आपले जे काही लसूण असेल ती तर छानपैकी मंद आचेवरती छानपैकी शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर इथे बघा खोबरं आहे, आपण खोबरं आधीच किसून वगैरे ठेवतो फ्रीजरला, तर छानपैकी फ्रीजरला होतं त्याच्यामुळे थोडं कडक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार छानपैकी मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत. तर इथे बघा छानपैकी सगळं वगैरे टाकून भाजी एकदम तयार झालेली आहे. तर थोड्या काही गोष्टी माझ्या स्किप झाल्या, पण ठीक आहे, आता मला तेवढा टाईम नाही मिळाला म्हणून, कारण की इथे भाजी आपली एकदम रेडी झालेली आहे. पण जशी तुम्हाला बघितली असेल तशी जर तुम्ही बनवलीत ना तर एकदम टेस्टी भाजी लागेल. आणि ही जी टेस्ट आहे ना सेम कांद्याच्या पातीसारखी भाजी लागते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा ह्या भाज्या बनवल्या जातात एकदम. तर बघूया आहे तर कोलिमची वगैरे भाजी जर आपण केलीच तर मी तो पण व्हिडिओ लवकरच तुम्हाला दाखवेन, जशी फणसाची भाजीचा व्हिडिओ दाखवला त्याच पद्धतीने. तर तुम्ही असं करू शकता ह्या भाजी. आणि व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं कमेंटमध्ये सांगा. काही गोष्टी माझ्याकडून राहिल्या त्यासाठी सॉरी. तर व्हिडिओ करता नाही आला मला, तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू